स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर आत्ता वाजलेले म्हणजे 3 वाजलेले आहेत आणि मी इथं गुलाबजामुनला लागलेली आहे। आता माझा मुलगा तुम्ही पाहू शकता, त्याला खूप खुशी होत आहे गुलाबजामुन करत आहे म्हणलं तो। कारण आपण पण असेच लहानपणी होतो, जे आपली आई वगैरे काही करत असते तर आपण आजूबाजूला एकदम पोळका करून बसायचं, एकदम खुशी व्हायची की काही नवीन बनायचं म्हणून। तर तो पण माझ्या बाजूला बसला होता असा छान। इथं खूप दिवसानंतर मला म्हणजे गुलाबजामुन बनवत आहे मी। बनवायचे तर होते पण मुहूर्तच निघत नव्हता, कारण आपल्याला ही रोजची कामे असतात ना, तेच होत नाही। तर चला म्हटलं आज आता रिकाम्या कामात आपण गुलाबजामुन वगैरे बनवून घेऊया। कारण ना सगळ्यांनाच गुलाबजामुन खायचे होते आणि गुलाबजामुन बनवले तर ते एक दिवसाच्या वरी टिकत नाही, कारण सगळ्यांना आवडतात आणि फक्त गुलाबजामुनच खाऊन घेतात सर्वजण। तर इथे मी अशा प्रकारे छान गोळे बनवून घेत आहे, सर्व दाखवते तुम्हाला। 200 ग्रॅम गुलाबजामुन करायला मला कपभर दूध घेतलं होतं मी ना, पण थोडंसं उरलं त्यातलं, चमचाभर 2 चमचे दूध उरलं। एवढं लागलं मला 200 ग्रॅम गुलाबजामुनचं मळायसाठी। आणि इथं गुलाबजामुन असे रोल तयार झालेले आहेत गोलवाले, आणि हे झालेले आहेत 30। मोजून बघितले मी 30 झालेत। आता हे जर आपण असं झाकून ठेवलं करता करता ना, तर त्याला हे नाही होत, म्हणजे ते तुटत नाहीत, असे चिरत नाहीत। त्यासाठी असं झाकून ठेवायचं जेव्हा आपण करतो तेव्हा। तर इथे मी साखर घेतलेली आहे गंजात आणि त्यात घालत आहे पाणी, म्हणजे जसं लागेल तसं आपल्याला जशी चासणी बनवायची आहे साखरेची पाकाची, तसेच त्याच हिसाबाने मी इथं साखर घालत आहे। मला थोडी कमी वाटली, त्यासाठी मग मी पुन्हा त्यात थोडीशी साखर घातली आणि चासणी बनवून घेतली। तुम्ही पाहू शकता इथं थोडंसं दूध पण ऍड केलं मी ना। आता हे दूध कशासाठी ऍड केलं, तर जो काळपटपणा आहे ना साखरेचा तो राहत नाही असे म्हणतात। मग मी पण टाकून पाहिलं तर एकदम छान असं पांढरं चिवट पाणी झालं होतं। ट्राय करून पाहिलं मी तर, आणि खरंच ते म्हणजे झालं तसं की काळपट पाणी नाही झालं, वाईटच होतं ते पाक जे आपण बनवला होता ना, ते पाक वाईटच होता। तर इथं सगळ्यात जास्त इथं तेल तापलं होतं ना, म्हणून हे थोडेसे लाल जास्त झालेत। आता इकडच्या साईडला ठेवला मी गॅस कढई, आणि मग ते बारीक गॅस आहे, आणि हा जो केलेला आहे ना गॅस, तोच त्याचं बटन काय व्यवस्थित होतच नाही लवकर बारीक। तर इथं जेव्हा आपण तळतो ना गुलाबजामुन, तसे पण एकदम छान लागतात बरं, तुम्ही ट्राय करा नक्की एकदा। मी तसे पण मुलांना देते, एकदम छान लागते। तर इथं अशा प्रकारे चासणी म्हणजे पाक आपला रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता पांढरा शिपट मस्त पाक झालेला आहे आपला। आणि पाक पण गरमच आहे थोडा नॉर्मल, आणि जशी गुलाबजामुन होत आहे ना मी तशी त्या पाकामध्ये टाकत आहे, कारण आपले गुलाबजामुन लवकर भिजतील आणि मुरतात पण छान। मी अशीच टाकते, तर मी नक्की सांगा मला की तुम्ही कसे टाकता कमेंट करून। तर तुम्ही पाहू शकता थोडीशी नॉर्मलच चासणी गरम आहे ती, आणि इकडं बारीक गॅसवर मी राहिलेले गुलाबजामुन पण करून घेत आहे। बारीक गॅसवरच केले ना तर आतून एकदम छान म्हणजे तळल्या जातात आणि कच्चे राहत नाही। तुम्ही पाहू शकता सर्व गुलाबजामुन झाल्यावर माझे असे नरम आणि लुसलुशीत बनलेले आहेत, थोडे गरम आहेत। मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग थंडेगार होतात खाण्यासाठी, पण तोपर्यंत आपल्या घरात टिकत नाही, म्हणजे तर टिकतच नाही, एक 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 गायब होत जातात, कारण लहान मुलं सर्वांनाच आवडतात। तर तुम्ही पाहू शकता कलर पण एकदम छान आलेला आहे, एकदम छान झालेले गुलाबजामुन माझे इथे रेडी। चला तर मग आता आम्ही निघालेलो आहे बाहेर, म्हणजे अचानकच ठरलेलं आहे आमचं बाहेर जाणार आहे आम्ही। तर कुठे चाललो ते आम्ही म्हणजे थोड्या वेळाने तुम्हाला कळेलच। पण आता ह्या दोघी समजा आल्या शाळेतून, आणि वेण्या वगैरे काही घातल्या नाही यांनी, तसंच आम्ही आता बाहेर निघालो का फक्त कपडे वगैरे चेंज केलेले आहेत। तर चला तर मग आता तुम्हाला समोर माहीतच पडेल आम्ही कुठे चाललो तर। चला तर मग तुम्हाला पण घेऊन चलते। इथं वाजलेले होते 5 आणि शाळा वगैरे सुटली होती मुलांची, आणि वातावरण एकदम छान होतं, म्हणजे संध्याकाळचे 5-5:30 वाजले होते तेव्हा मी शूट करत होती एकदम छान। आणि कोणाकोणाला 4-5 वाजता घुमायला आवडते, ते बी 2 व्हीलरवर, मला खूप आवडते, आम्ही पहिल्यापासून फिरत आलेलो आहोत। चला तर मग आता तुम्हाला बहिणीच्या इथे भेटते मी। चल पाय काय खेळायला लागली दीदीच्या, त्या दीदी सोबत जाणार गेली हा पिल्लो, नाही का? आता आम्ही म्हणजे येत आहे म्हणून ती पहिले स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता तिनं, फक्त तिच्या पोळ्या वगैरे राहिल्या होत्या, तर मग ती मुलांना वगैरे वाढून देत होती। तर मी एखादी 2 पोळी अशी भाजत होती त्यासोबतच, आणि त्यांची इथलची लाईन अशी जातेच। मग तिनं घेतलेलं आहे जे लाईनीचं, ते तिकडं रूममध्ये आहे, इकडं काही जास्त लाईट नाही आहे। हा तिचा मुलगा आहे जो रडत होता खूप, कारण लहान मुलं असले ना आणि कोणी जर घरात आलं तर ते रडतातच। मग तो काय रडत होता, कधी शांत होत होता, मग इकडे मुलांना वगैरे तिनं वाढून दिलं होतं।
तर ते पण जेवत होते. त्याच्यानंतर मग आम्ही पण जेवणार होतो. आता हे जो आहे ना रॉकी माझा, तो नुसता त्याचा घोडा घेऊन खेळत होता. म्हणून तो रडत होता, कारण माझी वस्तू घेतली म्हणून. तरी तर मी ह्याला बोलत होती, पण तो काही फक्त माझ्याकडे बघत होता, बोलत काही नव्हता. तर नवीन ठिकाणी गेल्यावर अशी मुलं रडतातच. तुमच्या इकडं पण रडतात का नक्की सांगा. तर इकडं स्वयंपाक वगैरे तिथं झाला होता. फक्त पोळ्या वगैरे राहिल्या होत्या. अचानकच ठरलं आमचं जायचं. म्हणजे मुली शाळेतून आल्या. आम्ही लगेच मग त्यांनी ड्रेस चेंज केले आणि निघालो. कारण एकदमच फोन आला आणि मग निघालो. म्हणजे मन झालं की मग निघालो. मग आम्ही जेवण वगैरे झालं त्यानंतर तिकडे आमच्या गप्पा वगैरे चालू होते. आणि ती मुलाला झोपू पण घालत होती. आता एकदम निवांत बसलो आम्ही. आता तेवढा तर टाईम नव्हताच, कारण संध्याकाळ झाली. आम्ही बरेच उशिरा निघलो होतो आणि कुठं पण जायचं म्हणलं तर राहताच येत नाही. तर मला सकाळीच निघायचं होतं. असंच काम होतं म्हणून आम्ही आलो होतो आणि थोडा वेळ बसलो. जेवण वगैरे झालं, गप्पा वगैरे मारल्या. तुम्ही पण अशीच अर्जंटमध्ये निघता का मला नक्की सांगा कमेंट करून. चला तर मग आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.